नमस्कार, ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला चिकन रान बनवून दाखवणार आहे। चला तर त्याची कृती बघून घेऊया। चिकन रान बनवण्यासाठी इथे मी 2 कोंबड्या घेतलेल्या आहेत। व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवूनही घेतलेल्या आहेत। आता चिकनला मी कट्स मारून घेत आहे। सर्व बाजूने व्यवस्थित कट्स मारून घ्यायचे आहेत। वरून खालून लेग पीसला सर्व आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत। कट्स मारल्यामुळे जो मसाला आहे तो पूर्ण आतपर्यंत जातो आणि शिजण्यासही सोपं पडतं, म्हणून सर्व कट्स मारून घ्यायचे आहेत। आता दुसऱ्या कोंबडीलाही मी कट्स मारून घेत आहे। इकडे मी घेतलेला आहे पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। आता याची पेस्ट करून घ्यायची आहे। इकडे मी घेतलेला आहे लसूण आणि आलं, याची पेस्ट करून घ्यायची आहे। चिकन रान बनवण्यासाठी इकडे मी घेतलेला आहे घट्ट दही घ्यायचं आहे। ही आहे पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट, आलं आणि लसणाची पेस्ट। हा आगरी मसाला आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। हा ऑरेंज कलर आहे। इकडे घेतलेले आहेत धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला पावडर, काळे मिरी पूड, चाट मसाला आणि ही आहे कसुरी मेथी। आता इथे मी घेत आहे दही, दोन चमचे कोथिंबीर, पुदिना आणि मिरचीची पेस्ट, 2 चमचे आलं आणि लसूणची पेस्ट, 1.5 चमचे आगरी मसाला घेतलेला आहे, 1 चमचे धने पावडर, 1 चमचे जिरे पावडर, 1 चमचे गरम मसाला पावडर, अर्धा चमचा मिरपूड, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा कसुरी मेथी घ्यायची आहे, थोडीशी चुरगळून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। इकडे मी पाव चमचा ऑरेंज कलर घेतलेला आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपला मसाला तयार झालेला आहे। तर आता चिकनला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे। जिथे कट्स आहे तिथेही व्यवस्थित आतपर्यंत मसाला भरायचा आहे। पूर्ण चिकनला मसाला लावून घ्यायचा आहे। आतमध्येही व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे। पूर्ण कोंबडीला व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे। दोन्ही कोंबड्यांना मसाला लावून झालेला आहे। आता हा चिकन 2 तास झाकण देऊन मॅरिनेट करून ठेवायचा आहे। आता मॅरिनेट करून 2 ते 3 तास झालेले आहेत। चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। याच्यामध्ये मी अंडी ठेवत आहे। याच्यात 2 अंडी बसलेले आहेत। तर आता चिकनचे जे हे पाय आहेत ते दोऱ्याने घट्ट असे बांधून घ्यायचे आहेत। आता केळीच्या पानामध्ये हे आपल्याला चिकन रॅप करून घ्यायचं आहे। तर मी दोन्ही साईडनं केळीचं पान लावून चिकन व्यवस्थित रॅप करून घेते। आता इथे एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे। खाली मी एक अजून टोप ठेवलेला आहे। तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँड ठेवा आणि याच्यावर मी चाळणीत चिकन ठेवून चाळण याच्यामध्ये ठेवलेली आहे। दोन्ही कोंबड्या मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत। तुम्ही बघितलंच आहे, हे मी मॅरिनेट केलेलं चिकन पानामध्ये बांधून पातेल्यात ठेवलेलं आहे। आता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे।
तर 25 ते 30 मिनिटं मी हे चुलीवर ठेवणार आहे. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता अर्धा तास झालेला आहे. मी झाकण काढून घेत आहे. आता हे टोप मी चुलीवरून खाली उतरवत आहे. हो हो, हे बघा चिकन मस्त असं शिजलं गेलेलं आहे. आता हा चिकनचा पीस ठेवायचा आहे आपल्याला चुलीवर. याच्यावर थोडंसं तेल सोडायचं आहे. दोन्ही साईडनं हे चिकन आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. चिकन रान तू खाणार? आवडतं तुला चिकन? हो. पाय खाते कोंबड्याचे? देणार तुला देणार. काय करशील? काय खाशील? हे खाणार. हा बघा, हा आहे माझ्या बहिणीचा मुलगा रुद्रांश. याला खायचंय चिकन रान. तर लवकर आपण हे भाजून घेऊया आणि त्याला देऊया. तर एका साईडने आपली मस्त रोस्ट झालेली आहे. दुसऱ्या साईडने आपण हे आता रोस्ट करून घेऊया. थोडं थोडं तेल सोडायचं आहे आपल्याला. काय आहे? चिकन. मध्ये मध्ये थोडंसं पुन्हा तेल सोडायचं आहे. हा हा. आता हा दुसरा पीस पण मी भाजून घेते. काय चिकन भाजी आहे ना, ये इथं खा. कसं लागते दीदीला? सांग. मस्त लागतं. सांग कसं लागतंय? मस्त लागते. अजून पाहिजे? ठीक आहे. अजून हे बघा, आपलं चिकन रान रेडी आहे. तर तुम्हाला माझी आजची चिकन रानची रेसिपी कशी वाटली
जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.